नमस्कार मंडळी, मी माधवी तुमचं खूप खूप स्वागत करते. वऱ्हाडी तडका, चव जिभेला, आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा महत्त्वाचा भाग म्हणजे सोले भात आणि सोबतच कढी. आतापर्यंत आपण तुरीच्या दाण्यापासून वेगवेगळ्या भाज्या बघितल्याच, परंतु आज आपण ओल्या तुरीच्या दाण्याचा सोले भात करणार आहोत. सोले भात हा महाराष्ट्रातील विशेषतः ग्रामीण व विदर्भ तसेच मराठवाडा इत्यादी भागात जास्त प्रमाणात केला जाणारा पारंपरिक पदार्थ आहे. जेव्हा जेव्हा तुरीच्या दाण्याचा सीझन येतो तेव्हा विशेष करून रात्रीच्या जेवणात प्रत्येक घरचा बेत, कोणत्याही वयोगटांना आवडणारा, अगदी कमी वेळात तसेच झटपट तयार होणारा. तर त्यासाठी मेनू बघून घेऊया आपण. तर इथे मी तुरीचे दाणे घेतलेले आहे, तांदूळ, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, कांदा, अद्रक, लसूण, खोबरा, तेजपान, मोहरी, जिरे, हळद. तर आता इथे मी एका मिक्सरच्या जारमध्ये आलं लसूणची पेस्ट तयार करून घेणार आहे भातासाठी लागणारी. तर गॅसवर कुकर ठेवून घेतला आहे. कुकर गरम झालेला आहे, त्यात तेल टाकून घेते. तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मोहरी टाकून घेते. मोहरी पण छान तडतडली आहे, जिरे पण छान फुललेलं आहे. आता यामध्ये कांदा वगैरे टाकून घेते. इथे मी मोठा कांदा घेतला आहे, एक उभा चिरून. तर मस्तपैकी परतून घेऊया. तसेच यात मिरच्या टाकून घेते, 1-2 मिरच्या हातानेच तुकडे करून घेतलेले आहे मी. तसेच खोबऱ्याचे तुकडे, आलं लसूणची पेस्ट फिरवून घेऊया छान. तेजपान. आता यात टोमॅटो टाकलेला आहे मी, 1 टोमॅटो कापून परतून घेऊया. तर आता यात काही बेसिक मसाले टाकून घेते. हळद, लाल मिरची पावडर, धने पावडर, त्यानंतर थोडा मसाला टाकलेला आहे इथे मी. तसेच चवीनुसार मीठ. पुन्हा परतून घेऊया. तर यामध्ये आता तुरीचे दाणे टाकून घेते. दाणे टाकून झालेले आहे, परतून घेऊया. तर आता आपण तांदूळ धुवून घेऊया. एक ते 2 पाण्याने तांदूळ धुवून घेतलेले आहे मी. तर आता फोडणीमध्ये टाकून घेऊ. परतून घेऊया, फिरून घेऊ एकदा सगळं. आता ज्या वाटीने मी तांदूळ घेतले त्याच वाटीने मी पाणी टाकून घेते. तर इथे मी 2 वाटी तांदूळ घेतले, तर 2.5 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. वरून कोथिंबीर टाकून घेऊ आणि 2 शिट्ट्या काढून घेऊ. मंद आचेवरच ठेवायचं आपल्याला. तर आता भाजी जोपर्यंत आपल्याला कढी बनवून घ्यायची आहे. तर दही घेतलेलं आहे इथे मी, बेसन, कोथिंबीर, हळद, जिरे, हिरव्या मिरचीचा ठेचा, तसेच तेल. तर कढी बनवण्यासाठी इथे आपण एका पातेल्यामध्ये दही टाकून घेऊया. त्यात तसेच बेसन पीठ फेटून घेऊया, अजिबात गाठी राहायला नको. तर अशा पद्धतीने फेटून झालेलं आहे, बघू शकता. तर पाणी टाकून पुन्हा फेटून घेऊया. तर गॅसवर पातेलं ठेवून घेतलेलं आहे मी. अगदीच 2 चमच तेल टाकून घेते. कढीत तेल छान नाही लागत जास्त. तर मोहरी टाकून घेते. मोहरी तडतडली की जिरे पण टाकून घेते. तिथे हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे मी, ते टाकून घेते. तसेच कढीपत्तासुद्धा टाकून घेते. परतून घेऊया. मेथी दाणे टाकून घेतलेले आहे, तसंच हिंग, चिमूटभर हळद टाकली आहे. परतून घेऊ. आता फेटलेलं दही यामध्ये टाकून घेऊया. आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून चवीनुसार मीठ टाकून घेते.
तर कढीला छान उकळी आलेली बघू शकता. कढी आपली रेडी आहे. वरून कोथिंबीर टाकली आहे मी. तसेच आता आपण भात बघूया, छोले भात. तर भात पण शिजलेला आहे मस्तपैकी, बघू मस्त मोकळा झालेला आहे. तर गरमागरम छोले भात तसेच गरमागरम कढी तयार आहे. छोले भात आणि कढी ही रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल मी आपली मनस्वी आभारी आहे. अशाच आमच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वऱ्हाडी तडका, चव जिभेला, आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. इंस्टावर किंवा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.